स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे गणेश चतुर्थी. प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी जाणार आहोत तर त्यावेळेस जो घरातील कर्ता पुरुष असतो तर त्याने अंगावरती पारंपरिक पोशाख परिधान करावा. म्हणजे तुम्ही कुर्ता वगैरे घातलं, धोतर वगैरे घातलं तरीही चालेल. डोक्यामध्ये टोपी ही असावीच. तर गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी आपण ज्यावेळेस जाणार आहोत तर त्यांचं जे तोंड असतं तर ते नेहमी झाकून आणायचं असतं, कारण बाहेरची जी काही दृष्ट असते तर ती आपल्या गणपती बाप्पांना लागू नये यासाठी आपण गणपती बाप्पांचा चेहरा हा झाकून आणत असतो. त्यानंतर ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या दारामध्ये येणार आहे तर त्यावेळेस घरातील जी कर्ती स्त्री असते तर तिने ज्याने गणपती बाप्पांना आणलेला आहे तर त्याच्या पायावरती पाणी ओतावं, त्याला हळदी कुंकू अक्षदा लावाव्यात आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं आपल्या घरामध्ये आगमन करावं. गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण घरामध्ये गणपती बाप्पांना फिरवायचं आहे. आपलं घर कसं आहे तर हे गणपती बाप्पांना प्रथम आपल्याला दाखवायचं आहे. गणपती बाप्पांना सांगायचं आहे की हे माझं घर आहे, 10 दिवस तुम्ही या घरामध्ये राहणार आहात, तर या घरामध्ये सुख समाधान आणि ऐश्वर याची बरकत घेऊन या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्ही जर गणपती बाप्पांचा मखर तयार केलेला असेल तर त्यानंतर त्या मखरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ज्या वेळेस रात्र होत असते, रात्र झाल्यानंतर चंद्र जो असतो तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीचा जो चंद्र असतो तर त्याचं आपल्याला दर्शन करायचं नसतं. आता हे का बरं? कारण असं मान्यता आहे की ज्या वेळेस आपण भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन करतो तर त्यावेळेस आपल्यावरती वर्षभर चोरीचा आळ येत असतो. तर त्यामुळे अशी एक चूक अजिबात करू नका. भाद्रपद महिन्यातील जो चतुर्थीचा चंद्र असतो तर त्याचं दर्शन हे अजिबात करू नका. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना घरामध्ये स्थापन करणार आहोत तर त्यावेळेस हळदी आणि कुंकवाचे दोन टिंब द्यायला गणपती बाप्पांच्या डाव्या आणि उजव्या साईडला अजिबात विसरू नका. हे रिद्धिसिद्धीचं प्रतीक असतं, कारण ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो तर त्यावेळेस रिद्धिसिद्धी ही आपल्या घरामध्येच राहतात आणि कायम आपलं घर हे भरलेलं असतं. तर त्यामुळे हे काही महत्त्वाचे नियम आहेत तर हे आवर्जून पाळा आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची छान मस्त व्यवस्थितपणे प्रार्थना, त्यांची आरती वगैरे करा. आता हे सर्व झाल्यानंतर उद्या आपल्याला गणपती बाप्पांना काय अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आणि आपले जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होईल. तर बघा, उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला ज्या वेळेस वेळ जमेल तर त्यावेळेस हा उपाय तुम्ही करू शकता किंवा या 10 दिवसामध्ये तुम्हाला ज्या वेळेस जमेल तर त्या वेळेस तुम्ही केला तरी चालेल. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. तर यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना जे विड्याचं पान असतं बघा, ज्याला आपण खायचं पान म्हणतो, तर ते अर्पण करायचं आहे. पण ते कसं अर्पण करायचं आहे तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे. ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. एक हळदी कुंकू थोडंसं त्या सुपारीवरती टाकायचं आहे. त्यानंतर थोड्याशा अक्षदा त्यावरती टाकायच्या आहे आणि त्यानंतर कलावा असतो ना तर त्या कलाव्याने आपल्याला हे पान गुंडाळायचं आहे. 21 वेळेस या पानाला आपल्याला वेढे मारायचे आहे आणि 21 वेळेस वेढे मारत असताना आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायच्या आहे आणि हे पान आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. बघा, गणपती बाप्पांना जे पान असतं तर ते अतिशय प्रिय असतं. ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना पान अर्पण करतो नैवेद्यामध्ये तर त्यावेळेस गणपती बाप्पा खूप खुश होतात. तर त्यामुळे दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जमेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा. नक्की तुम्हाला अनुभव येईल की गणपती बाप्पांनी तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत तर त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि तुमचं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत आहे. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. एक पान घ्यायचं आहे, त्यावरती सुपारी, थोडेसे हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्याची आपल्याला एक छान त्याला कलाव्याने गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमचे जे काही दुःख असेल, जे काही दारिद्र्य असेल, जे काही संकट तुमच्या अवतीभोवती येत असेल तर ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचे आहे. किंवा तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होत नसेल तर त्या वृद्धीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. हे एक विड्याचं पान
आपल्या सर्वांच्या आयुष्याचं कल्याण करून जाईल. इतका महत्त्वाचा असा हा उपाय आहे. असं म्हणतात की या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पांना एकदा तरी पानाचा भोग हा आपल्याला दाखवलाच पाहिजे किंवा एकदा तरी पान हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण केलंच पाहिजे. इतकं महत्त्व या पानाला असतं. तर त्यामुळे नक्की तुम्ही गणपती बाप्पांना हे जे काही पान आहे तर ते अर्पण करा आणि जे काही दुःख आहे, जे काही दारिद्र्य आपल्या भोवती येत आहे तर ते दूर करण्याचा पण प्रयत्न ह्या 10 दिवसांमध्ये होईल तेवढा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं, त्याचबरोबर संकटमोचन, विघ्नहर्ता, आपले जे काही संकट आहे तर ते हरण्याचं काम कोण करत असतं तर ते गणपती बाप्पा करत असतात. तर त्यामुळे होईल तेवढी सेवा आपल्याला त्यांची करायची आहे, होईल तेवढी प्रार्थना आपल्याला त्यांची करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की तुम्हाला अनुभव येईल की गणपती बाप्पांनी तुमच्या ज्या काही इच्छा आहे, जे काही तुमचे संकट आहेत तर ते दूर केलेले आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ.